आणि म्हणून 26 जानेवारी 1950 साली जनता या देशाची मालक झाली. मालकाने सेवकांना पाठवलं. सेवक जर ते कायदे करत नसेल तर मालकांचा हक्क आहे सांगायचा की तुम्ही हे कायदे करा म्हणून. त्यांचा हक्क आहे. झालं काय, आम्ही मालक झालो 26 जानेवारी 1950. आता मालक झाले, मालकाने सेवकांना पाठवलं. कारखान्याचा मालक, शेतीचा मालक, दुकानाचा मालक सेवकांना नेमतो आणि सेवक नेमल्यानंतर तो मालक पाहत असतो ना, मी पाठवलेला सेवक नेमलेला सेवक बरोबर काम करतो का नाही हे पाहतो ना मालक. इथं उलट झालं. 26 जानेवारी 1950 साली आम्ही मालक झालो. मालकाने सेवकांना पाठवलं, पण सेवक कसा काम करतो हेच कळलं नाही. मालक झोपून गेला. मालक झोपला आणि मालक झोपल्यामुळं मालकाच्या तिजोरीची चोरी व्हायला सुरुवात झाली. कारण तो झोपला. घरात चोरी कधी होते, माणसं झोपलेले असतात म्हणून चोर चोरी करतात ना. तसं झालं आमचं. तो मालक झाला, तिजोरी त्याची झाली, पण सेवक पाठवल्यानं तो झोपून गेला. आणि मग ती चोरी एवढी होत गेली की आमचा जेवढा देशातला पैसा तो तर संपला. बाहेरचा पैसा घेतला तोही संपला. आता एक गोष्ट चांगली झाली की स्वातंत्र्याच्या 64 वर्षानंतर मालक जागा झाला. आता मालक जागा झाला. तो जागा झाला, पण पुन्हा डुलकी येऊ नये, नाही तर गडबड होईल सगळी. ही जी मशाल आता पेटलेली आहे, प्रज्वलित झालेली मशाल, ही तेवत ठेवली पाहिजे. आता जोपर्यंत भ्रष्टाचार मुक्त भारत होत नाही तोपर्यंत मशाल तेवत राहिली पाहिजे. अन्ना रहे ना रहे लेकिन मशाल जलती रहे. मशाल जलती जळत ठेवली पाहिजे. हे काम पुढच्या काळात करणं गरजेचं आहे की सातत्याने आम्ही आता जागरूक राहिलं पाहिजे. 1 जून लोकपाल बिल आता पंतप्रधानांनी मान्य केलं. आम्ही या अधिवेशनात आता आणतो. पण जे लोकपाल झाल्यानंतरचे जे कायदे करायचे आणखी आज नाही, आज अर्जुनाने सीता स्वयंवर मध्ये काय दिसत होतं अर्जुनाला? माशाचा डोळा. तसं आपला सर्वांचा आता एकच एम आहे, तो माशाचा डोळा म्हणजे जन-लोकपाल. बस तो एकदा आला की मग आणखी काही गोष्टी कराव्या लागतील. मग त्याच्यामध्ये राईट टू रिजेक्ट, राईट टू रिकॉल, सत्तेचं विकेंद्रीकरण, हे भ्रष्टाचाराला रोखण्यासाठी फार महत्वाच्या गोष्टी आहेत या. राईट टू रिजेक्ट, 10 उमेदवार उभे, मतदार जातो पाहतो, अरे हे तर सगळे गुंड येतात, तर मी मत कोणाला द्यायचं याच्यात. तो विचार करतो आणि त्याला एकही बरोबर दिसत नाही, मग दारूची बाटली घेतो मत देतो, 500 रुपये घेतो मत देतो, कारण त्याला चांगलं म्हणून दिसतच नाही. आमचं म्हणणं आहे की असे ज्यावेळेला उमेदवार उभे असतात, आज तुमच्या माहितीसाठी सांगतो, पार्लमेंटमध्ये आज किती माणसं आहेत असे की दागी आहेत, ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. 150 लोक आहेत, 150 पार्लमेंटमध्ये. काय होणार या लोकशाहीचं? या लोकशाहीचं काय होणार जर असे लोक आम्ही पाठवले? लोकशाहीचे पवित्र मंदिर आहेत ना, विधानसभा आणि लोकसभा लोकशाहीचे पवित्र मंदिर आहेत. ह्या पवित्र मंदिरामध्ये असे दागी लोक जर गेले तर लोकशाहीला धोका आहे. म्हणून आम्हाला हा विचार करायचा आहे पुढच्या काळामध्ये. एक तर जनलोकपाल झाला, आता 10 उमेदवार उभे, या 10 मध्ये मला एकही बरोबर नाही दिसत. हे सगळे गुन्हेगार लोक उभे राहिलेले आहेत. आमचं म्हणणं आहे की कायदा करा. 10 उमेदवार उभे आहे ना, आता शेवटचं चिन्ह टाका. 10 लोकांना तुम्ही निवडणूक चिन्ह दिलंय,
आता शेवटचं चिन्ह टाका, नापसंती. शेवटचं चिन्ह. आता विचार सुरू झालेत. भारत सरकारचा विचार करायला लागला. तुम्ही टी व्हीवरती पाहिलं हे राईट टू रिजेक्ट, याच्यावर आम्ही आता विचार करतो. परत विरोधी पक्षांची आमची चर्चा चाललेल्या आहेत असं सांगायला लागले. आणि नाही केलं तर पुन्हा जंतर मंतर. आता थांबायचं नाही. राईट टू रिजेक्ट हे करावं लागेल. शेवटचं चिन्ह टाका, नापसंती. आता मतदार जाईल, पाहिल, अरे याच्यातला एकही पसंत नाही, नापसंतीवर शिक्का मारी. आणि 10 उमेदवारापेक्षा नापसंतीवर जास्त मतं पडली, निवडणूक रद्द, फेरनिवडणूक घ्या. वाटा पैसे कुठपर्यंत वाटता पाहूया. 10 कोटी रुपये एका इलेक्शनला. अरे एक इलेक्शन रद्द झालं आणि 10 कोटी रुपये पाण्यात गेलं तर डोके जागेवर येतील. हे काम करायचंय पुढच्या काळामध्ये, हे काम करायचं. आता आम्ही सांगितलं, आता जसं जनलोकपाल बिल आहे, स्टँडिंग कमिटीमध्ये हे गेलेलं आहे बिल. आता स्टँडिंग कमिटीमध्ये आपल्याला माहिती मिळेल टी व्हीवरून ह्या बिलाला कोणी कोणी विरोध केला हे तुम्हाला पाहायला मिळेल. ह्या बिलाला विरोध करणारे कोण कोण आहेत. आणि जे जे लोक याला विरोध करतील त्यांच्या घराच्या समोर जाऊन भजनाला सुरुवात करायची. 1,000 1,000, 1,500, 2,000 लोक घेऊन जायचं आणि त्यांच्या घरासमोर बसायचं. सबको संमती दे भगवान भजन. त्याचा प्रभाव खूप होईल. आता मी दिल्लीत माझं उपोषण चाललं होतं. मी एक अनाउन्समेंट केलं की अशा खासदारांच्या घराला घेराव घाला. राहुल गांधी सहित 150 खासदारांच्या घराला घेराव घातले लोकांनी. 1,000, 2,000 आणि त्यांना घेऊन गेले आणि परत सोडून दिले. काय करणार. म्हणून आम्हाला हा विचार करायचा. राईट टू रिजेक्ट, शेवटचं चिन्ह टाका. राईट टू रिकॉल, आता सोपं झालं. राईट टू रिकॉल आम्ही आता देशातल्या 10-12 मतदारसंघामध्ये सर्वे केले जनलोकपाल बिलाचे. कपिल सिब्बल, राहुल गांधी आणि इतर सगळे 10 ते 12 लोकांच्या मतदारसंघात जाऊन सर्वे केले आमच्या लोकांनी. घराघरात गेले, त्यांना विचारलं अण्णांचा जनलोकपाल तुम्हाला मान्य आहे की सरकारचा. 80, 85, 90% लोकांनी सांगितलं अण्णांचा मान्य आहे. आता या पद्धतीने आम्ही ज्यावेळेला आमदार खासदारांना निवडून पाठवतो आणि तो जर बरोबर काम नसेल करत तर त्यांच्या मतदारसंघामध्ये अशाच प्रकारचे सर्वे करायचे. जनतेने सर्वे करायचे आणि जनता सांगत असेल की हा आमदार खासदार बरोबर काम करत नाही, त्याला काढून टाका, तर राईट टू रिकॉल काढले पाहिजे, कायदा करा. लोकशाही आहे ना. अर्थात त्याच्यासाठी मी म्हणतो म्हणून नाही, त्याच्यावर कायदा करताना काही गोष्टीचा विचार करावा लागेल. असं मोघम नाही, मी म्हणतो म्हणून करायचं नाही. पण तो परत बोलवताना कशा पद्धतीचा कायदा करायला पाहिजे यातले जे तज्ज्ञ लोक आहेत अशांना घेऊन तो कायदा करावा लागेल. राईट टू रिकॉल पण होणं तर गरजेचं आहे. कारण तो मालक आहे ना. जसा मालक आहे, सेवकांना पाठवतो, सेवक बरोबर काम करत नसेल तर मालक काढून टाकतो का नाही त्याला. हा व्यवहार आहे ना. तसं मालकाने त्या सेवकांना पाठवलं आणि तो जर काम बरोबर करत नसेल तर मालकांना काढण्याचा अधिकार पाहिजे का नको. आहे, हे करावं लागेल. राईट टू रिजेक्ट, राईट टू रिकॉल. विकेंद्रीकरण, जी सत्ता मंत्रालयात एकवटलेली आहे त्याच्यामुळे भ्रष्टाचार वाढला. एका बाजूला म्हणतात लोकशाही आहे आणि दुसऱ्या बाजूला सगळे निर्णय अधिकारी पुढारी घेतो. पण लोकशाही कुठे आहे. लोकशाही नाही आहे. ही पुढारीशाही आणि अधिकारीशाही झाली, लोकशाही कुठे आहे. म्हणून लोकशाही त्या दिवशी येईल की मंत्रालयातली सत्ता
तिचं विकेंद्रीकरण करून ती मतदारांच्या हातात येईल, त्या दिवशी खरी लोकशाही येईल. ते काम आता पुढच्या काळात जे करायचं. आता तुम्ही पाहिलं की नाही, लोणावळ्याला शेतकऱ्यांच्यावरती गोळ्या चालवल्या, ओडिसामध्ये चालवल्या, पश्चिम बंगालमध्ये चालवल्या. वंश परंपराने शेकडो वर्ष झाले त्यांच्या नावावरच्या जमिनी, पण सरकारला कुठल्या तरी उद्योगपतींना ती जमीन द्यायची आहे कमिशन मिळवण्यासाठी, आणि म्हणून सरकार त्या शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने जमिनी घेत आहे. त्यासाठी लाठ्या चालवत आहे, गोळ्या चालवत आहे. आमचं म्हणणं आहे, कायदा करा, विकेंद्रीकरण, ग्रामसभेला अधिकार. गावातली कुठलीही जमीन भारत सरकारला किंवा राज्य सरकारला शेतकऱ्यांची जमीन घ्यायची असेल तर ग्रामसभेचा ठराव घेतल्याशिवाय घेता येणार नाही. कायदा करा. कारण ग्रामसभा ही विधानसभा आणि लोकसभेच्या फार वर आहे. हे आपल्याला कळलं नाही. आपल्याला अजून कळलं नाही. स्वातंत्र्याच्या 64 वर्ष झाली. ग्रामसभा ही स्वयंभू आहे, सार्वभौम आहे. तिला कोणी तयार केलेलं नाही, घटनेने तयार केलंय. काय म्हटलंय, 18 वर्षाचं वय झालं, मतदान करण्याचा अधिकार आला, ग्रामसभेचा मेंबर झाला, आपोआप झाला. एकदा मेंबर झाला, मरेपर्यंत मेंबर आहे ग्रामसभेचा, त्याला इलेक्शन नाही. अशा ग्रामसभेने आमदार आणि खासदारांना निवडून पाठवलं, म्हणून झाली विधानसभा आणि लोकसभा. म्हणजे विधानसभा आणि लोकसभेची जननी कोण आहे? ग्रामसभा. हे आम्हाला कळलं नाही. आता आपल्याला ते विकेंद्रीकरणाचा कायदा करावा लागेल. गावात आलेला पैसा ग्रामपंचायतीमध्ये आला. आता माझ्याकडे एवढी प्रकरणं येतात. भारत निर्माण योजनेसाठी आमच्या गावात नळ योजना झाली. नळ योजनामध्ये पाईप निकृष्ट वापरले. 2.5 फूट खोदायला पाहिजे होती, 1.5 फूट खोदला, त्याच्यात पैसे खाल्ले. हे सगळे प्रकरणं आमच्याकडे येतात. आणि माहितीच्या अधिकाराखाली त्याला ही माहिती मिळाली, याच्यात एवढा भ्रष्टाचार झाला. आता ही माहिती मिळाली, किती भ्रष्टाचार झाला. त्याला माहिती मिळाली, तो जातो BDOकडे जातो. BDO काही ऐकतच नाही, कारण साखळी आहे ना ही सगळे टक्केवारीची. तयारी केली स्टँड नाही आहे. BDOकडे जातो, BDO मग COकडे जातो, CO गप बसतो. मग कमिशनरकडे जातो, तोही काही करत नाही. मग तो मंत्रालयात जातो, तिथेही काही करत नाही. ते उलट ते प्रकरण खाली पाठवतात, जिकडून गेलं त्यांच्याकडेच पाठवतात. वास्तविक हे आपल्याला कळायला पाहिजे. आम्ही ज्यावेळेला ही जी सिस्टम तयार केली आहे सरकारी, ही सिस्टम जी तयार केलेली आहे, जशी ज्युडिशियली आहे ना, ज्युडिशियली न्यायालयीन. आता न्यायालयाला दंडात्मक करायचे अधिकार दिलेत का नाही? न्यायालयाला जजला दंडात्मक कारवाईचे अधिकार दिलेत. जशी ज्युडिशियली तशी प्रशासन सेवा ही एक लाईन आहे. ते आम्हाला कळलं नाही 64 वर्ष. प्रशासन सेवा ही लाईन आहे, आणि या प्रशासन सेवेमध्ये अधिकाऱ्यांना दंडात्मक कारवाईचे अधिकार दिलेत. तालुका दंडाधिकारी, जिल्हा दंडाधिकारी, कमिशनर, सेक्रेटरी दंडात्मक कारवाईचे अधिकार दिलेत. पण ते दंडात्मक कारवाई करत नाही. वास्तविक त्यांचं काम आहे ना. म्हणून मध्ये आम्ही सरकारच्या मागे लागलो. गावात झालेला भ्रष्टाचार BDOने जर त्याच्यावर ॲक्शन नाही घेतलं तर BDOवरती कोर्टामध्ये दावा करण्याचे अधिकार द्या जनतेला. कायदा करा, तुमचं काम आहे ते. पण तुम्ही त्याची अंमलबजावणी करत नाही, तुमच्यावर दावा. आज काय की ते वरती विचारावं लागतं दावा करायला, ते काढून टाका. आता विचार सुरू झाले. हे करायचं आहे आपल्याला सगळं. पुढच्या काळात हे सगळं करायचं आहे. असे जर हे प्रशासन सेवा ही जी लाईन आहे, याच्यामध्ये दंडात्मक कार्याचे अधिकार दिलेले असताना ते जर करत नसतील तर अशा लोकांवरती जनतेला कोर्टात खेचता येईल. आता जनलोकपाल बिलमध्ये आणले आपण ते जनलोकपाल बिल.
की असा कोणा भ्रष्टाचार झाला तो लोकपालाकडे गेला, लोकपाल त्याची चौकशी करतील, चौकशी करून त्याला अटक करतील. चौकशी झाली आणि भ्रष्टाचार झाला हे स्पष्ट झालं, आता त्याला अटक करतील. नुसते अटक करणार नाही, जेवढ्या रकमेचा भ्रष्टाचार झाला तेवढी रक्कम वसूल करतील. कायदा तरतूद आहे वसूल. त्याच्याकडे पैसे नसतील, त्याच्या नावावर असणारी जमीन, त्याच्या पत्नीच्या नावावर असणारी जमीन, त्याच्या आईच्या वडिलाच्या नावावर असणारी जमीन सगळी जप्त करतील, विक्री करतील आणि हा पैसा सरकारी तिजोरीत भरतील. हे कायद्यात तरतूद आहे. नाही तर आता हे राजाने 1,76,000 कोटीचा घोटाळा केला, आता 6 महिने जेलमध्ये राहिला, ठीक आहे. आणि 6 महिन्यामध्ये सुटला आणि त्याच्यावर काहीच कारवाई झाली नाही. 5 पिढ्यांची तरतूद करून ठेवले ना 1,76,000 रुपये. हे पैसे वसूल झाले पाहिजे. भ्रष्टाचारांना भीती वाटत नाही, त्याला कारण ही दंडात्मक कारवाईची तरतूद नाही म्हणून भीती वाटत नाही. रोज भ्रष्टाचार करतो. म्हणून आता या पुढच्या काळामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे की प्रशासन सेवेमध्ये ज्या ज्या लोकांना दंडात्मक कारवाईचे अधिकार आहेत त्या लोकांनी त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. आता या जनलोकपाल बिलमध्ये आलं सगळं. आता तो कायदा झाल्यानंतर त्याच्यातून आपल्याला ते सगळे पावर मिळतील. तर अशा सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला या पुढच्या काळात जो करायचा आहे त्यासाठी हे आंदोलन आहे. तर योगायोगाने ईश्वराने काय त्याची लीला आहे त्यांनी सगळ्यांना उभं केलं आणि मलाही निमित्त मात्र पुढं केलं. त्याच्यामुळं आज सबंध देशभरातले लोक उभे झालेले आहेत आणि सरकारवरती आता प्रेशर हल्लंय. सरकार सगळं थोडं हल्लंय ते. कारण पण मी जे सांगितलं की हल्लं खरं पण पुन्हा डुलकी येऊ नये. आम्ही सावध राहिलं पाहिजे. ज्या ज्या वेळेला अशा आंदोलन आता करायची वेळ येईल, मी ज्या वेळेला दिल्लीमध्ये बसेल त्यावेळेला तुम्ही फक्त आपापल्या मोहल्ल्यात, आपापल्या गावात, आपापल्या तालुक्यात, आपापल्या जिल्ह्यात रस्त्यावर उभं राहणं काय अवघड आहे. तिरंगा खांद्यावरती भारत माता की जय, वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा देत रस्त्यावर उभं राहणं काय अवघड आहे. एवढं तरी केलं पाहिजे. अण्णा जर एवढं तुम्हाला करता येणार नाही मी समजू शकतो. कारण अण्णा हजारेने वयाच्या 26 वर्षात हा निर्णय घेतला होता की लग्न करावं तर चूल पेटवण्यात वेळ जाईल, देशासाठी काही करता येणार नाही, म्हणून ठरवलं होतं की लग्नच करायचं नाही, आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण समाजाच्या सेवेत लागावा ही माझी धारणा झाली होती. म्हणून आज 24 तास त्याच कामात. माझं घर आहे गावात, 35 वर्ष झाले घरात जाऊन, परत कधी घरात नाही. 3 भाऊ आहेत, त्यांच्या मुलांची नावं काय आहेत मला अजून माहीत नाही. करोडो रुपयाची योजना राबवलं, कुठे बँक बॅलन्स नाही. मंदिरात राहतो, 8 फूट बाय 10 फुटाची खोली आहे, झोपण्याचा एक बिस्तर आणि जेवणाचं ताट आहे, बस काही ठेवलं नाही. 6 कॅबिनेट मंत्र्यांची विकेट घेतलं ना भ्रष्ट लोक. 6 कॅबिनेट भ्रष्टाचारी घरी गेले. आता माझ्यावर 10-12 ठिकाणी दावे लावले मंत्र्यांनी. लावा म्हटलं, 11 ठिकाणी दावे लावलेत, आणखी एक लावा म्हणजे 1 डझन होती. आणि 11 वकील लोक 1 रुपयांना घेता माझ्या बाजूला लढतात. असे माणसं आहेत समाजामध्ये. आता एक वकील माणूस कुठं खर्च करणार एवढा. पण हे सगळे वकील लोक माझ्या बाजूला लढतात आणि म्हणून मी उभा आहे. आता तर त्यांची एवढे प्लॅन चाललं होतं, इथे जे माझ्यावर दावे लावलेत ना त्यांना केंद्राने बोलवलं, त्यांच्या साठलोटं झालं की अण्णाला आता जेलमध्ये टाकायचं. असं साठलोटं झालं. पण तो ईश्वर माझ्या पाठीशी आहे ना, अजून काही शिजलं नाही. आणि उद्या समजा असंच घडलं की अण्णाला जेलमध्ये टाकलं, काय फरक पडणार आहे. बदनामी तुमचीच होईल. एक संन्याशी माणसाला जेलमध्ये टाकलं. भ्रष्ट मंत्र्यांनी संन्याशी अण्णा हजारेला जेलमध्ये पाठवलं, बदनामी तुमचीच होईल. माझं काय त्याची बिघड.
एकदा झालं होतं ना असं, एकदा असं झालं की मी ज्यावेळेला मंत्र्यावर दावा लावला, या मंत्र्याचा भ्रष्टाचार काढला आणि त्याने माझ्यावर दावा लावला की अण्णाने माझी बेआबरू केली, असा दावा लावला. आणि प्रेसवाले आले माझ्याकडं, हे पहा मंत्र्याने तुमच्यावर दावा लावला बेआबरू केली म्हणून. मी त्या पत्रकारांना म्हटलं, अरे बेआबरू त्यांची होती ज्यांना आबरू असते. सिनेमाच्या थिएटरच्या बाहेर तिकिटीचा काळा बाजार करणारा माणूस मंत्री झाल्याबरोबर 1-1.5 वर्षात कोट्याधीश होतो कसा? कुठून आला हा पैसा? मग केला दावा, मग चालले केस आणि मॅनेज केलं आणि मला 3 महिन्याची सजा सुनावली की तुम्ही मंत्र्याची बेआबरू केली म्हणून तुम्हाला 3 महिने सजा. म्हटलं काय हरकत नाही, द्या सजा. लोक फासावर गेलेत, मी 3 महिने जेलमध्ये गेलो म्हणून काय बिघडलं, द्या सजा. मग तो जज सांगायला लागला, तुमचं काम, तुमचं वय, तुमची समाजसेवा हे पाहता तुमची सजा मी माफ करतो. पण मला एक बॉन्ड लिहून द्या की पुढचे 3 वर्ष कुठल्याही मंत्र्याच्या विरोधात मी बोलणार नाही, असं बॉन्ड करून द्या. तर मी त्या जजला म्हटलं, मी इंग्रजांच्या गुलामगिरीत नाही, मी स्वातंत्र्यच आहे, माझा बॉन्ड लिहून मागता? बिलकुल देणार नाही, पाठवा जेलमध्ये. माझी तयारी. मग कोर्ट थांबवलं अर्धा तास, परत विचार करा. परत मी उभं राहिलो पिंजऱ्यात आणि सांगितलं, मला जेलचा मार्ग दिसतो, बाकी काही दिसत नाही, पाठवा जेलमध्ये. गेलो जेलमध्ये आणि 1 आठवड्यात सगळे महाराष्ट्रातली जनता उभी झाली, चोर सोडून संन्याशाला पाठी, सगळी जनता उभी झाली. आणि एक दिवस रात्री निरोप आला 9:30 वाजता दिल्लीवरून, अण्णांना लवकर सोडा नाही तर आपल्याला धोका आहे आता. आणि तो जेलर आला आणि मला सांगायला लागला, तुमची सजा माफ झाली, आता तुम्हाला सोडण्याचे आदेश आले. मी म्हणलं कोणी केले? माझी सजा माफ कोणी केली? ते म्हणे सरकारने. मी म्हणलं सरकारला ओळखत नाही कोण? ज्या जजने मला सजा दिली त्याचं मला दाखवा ऑर्डर. मी जाणार नाही आता बाहेर, 3 महिने मला इथं राहायचं आहे. बाहेर वेळ मिळत नाही, जेलमध्ये छोटे छोटे पुस्तकं तरी लिहिल शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी. आता मी जाणार नाही बाहेर. मग ते जेलर गेलं आणि सरकारला सांगितलं, अण्णा तर काही बाहेर जात नाही. मग सरकारने सांगितलं, त्यांचं सगळं सामान उचलून गेटच्या बाहेर ठेवा. आणि तो आला आणि सांगायला लागला, मला ऑर्डर झाली तुमचं सामान गेटच्या बाहेर ठेवायचं. म्हटलं आता तुम्ही जबरदस्तीने मला काढणारच आहे. आता रात्री 10 वाजून गेले, 10:30 झाले. आजची रात्र तर राहू द्या, सकाळी जाईल मी. नाही म्हणले, VIP गेस्टमध्ये ठेवायला सांगितलं, इथे नाही. हे का बोलतोय सगळं? असं होतं. सत्तेमध्ये लोक काय काय करतात, पण ती तयारी आपल्याला ठेवावी लागते. अरे समाज हितासाठी, राज्य हितासाठी, राष्ट्र हितासाठी जेलमध्ये जाणं आपलं भूषण असतं, ते दूषण नसतं, तो एक अलंकार असतो. आपल्या जीवनात तो अलंकार असतो. आता पहा ना, इथे काय घडलं हे. आता तुमचं दिल्लीमध्ये मला जेलमध्ये टाकलं. काय होतं की नीतिमत्ता ढासळली की माणसं कसे वागतात, सत्याचा दुरुपयोग करून. कारण रामदेव बाबांच्या बाबतीत जे घडलं, रात्री 1:30 वाजता लाठीचार्ज केला आणि रामदेव बाबाला प्लेनमध्ये बसवलं आणि हरिद्वारला नेलं आणि सांगितलं आता परत दिल्लीत यायचं नाही लवकर. तसं यांचं प्लॅन होतं. जागा दाखवायची नाही कुठंच उपोषणाची आणि मग अटक करायची. आता हे जागा दाखवायची नाही असं प्लॅन झालं त्यांचं. पण मग आम्ही ठरवलं, जर जागा नाही दाखवत ना कुठे, जेलमध्ये तर मिळेल जागा, जेलमध्ये जाऊ. म्हणून ठरवलं आम्ही की सकाळी JP गार्डन, जयप्रकाश नारायण गार्डन
तिथं जायचं आंदोलन लोक घेऊन आणि आम्हाला अटक करतील, करून घ्यायचे, चला जेलमध्ये बसवा. हां, अशा हेतूने आम्ही जायचं ठरवलं. याने काय केलं, सकाळी 6 वाजताच आले पोलीसचे लोक ऑफिसर आणि मला म्हणलं आमच्या अधिकाऱ्यांकडे जायचं, बोलवलं. म्हणलं चला, कोण अधिकारी? लगेच मी निघलो, गाडीत बसवलो. एवढं पब्लिक होतं, त्या गाड्यांना सारखे आडवे पडत होते जेलमध्ये नेताना. पब्लिक एवढं चिडलं होतं ते. मग गेलो आम्ही. 4 वाजता मला जेलमध्ये खोली वगैरे दाखवली, 4 वाजता. आणि 6:30ला ऑर्डर आली की तुमची सुटका झाली. अरे, मी अटक केली तर त्यांना विचारलं की कशासाठी अटक केली मला सांगा ना, काय माझा दोष आहे? ते म्हणे शांततेचा भंग होईल तुमच्याकडून म्हणून अटक केली. अरे म्हणलं 20 वर्ष मी आंदोलन करतोय, कुठं शांततेचा भंग केला नाही मी. आणि 6 वाजता ज्यावेळेला आले, 6:30ला, की तुमची सुटका झाली. मी म्हटलं कोणी केली सुटका? म्हटलं आमच्या अधिकाऱ्याने. म्हटलं तर अधिकारी कोण आहेत? मी जाणार नाही, मला इथं राहायचं आता 7 दिवस, मी बाहेर जाणार नाही. जाणार नाही म्हटल्याबरोबर तर मग आमच्या DIG साहेबाशी बोला. म्हटलं बोलतो. गेलो तिकडं. मग DIG म्हणले आता तुम्ही जेलमधून निघलेत बाहेर, आता परत जाता येणार नाही, तुमची सुटका झाली. कसे धोकेबाजी चाललेले. प्लॅन काय होतं त्यांचं, मला तिथून काढायचं आणि जिथून आणलं तिकडं न्यायचं असं सांगायचं. आणि एअरपोर्टवरती एअरफोर्सचं एक विमान रेडी ठेवलं होतं, सरळ मला गाडीत बसवायचं आणि एअरपोर्टला गाडी न्यायची आणि मला प्लेनमध्ये बसवायचं आणि सरळ पुण्याला आणायचं. आणि पुण्याला अजून इकडे मुळा डॅम भंडारदरा धरण तिकडं नेऊन बसवायचं, तिकडं कोणालाही जाता येणार नाही, असं प्लॅन होते. पण मी त्या DIGच्या ऑफिसमध्ये बसलो, त्यांना सांगितलं की मी आता जाणार नाही बाहेर. जर तुम्हाला मला बाहेर काढायचं ना, धक्के मारून काढा, माझी तयारी. धक्के मारून काढा, नाही तर मला उचलून न्या आणि गेटच्या बाहेर ठेवा, मी असं जाणार नाही. मग ते आले अडचणीत. त्यांनी जे प्लॅन केलं होतं ते त्यांच्यावरतीच उलटलं सगळं, सरकारवरती. हा, पी चिदंबरम त्यांनी सगळं प्लॅन केलं होतं की रामदेवासारखं उचलायचं आणि कुठेही बसू द्यायचं नाही दिल्लीमध्ये. पण मी ऑफिसमध्ये DIGचे गेलो आणि त्यांना सांगितलं मी आता इथून जाणार नाही. तुम्ही जर मला परत जेलमध्ये जाऊन देणार नसाल तर मी बाहेर बी जाणार नाही, तुमच्या ऑफिसमध्ये बसेल, मला उचलून न्या. ते उचलून न्यायची हिंमत नाही झाली. पण 3 दिवस मी त्या DIGच्या ऑफिसमध्येच बसून राहिलो. 3 दिवस तिथं आंघोळीला पाणी नाही, बिगर आंघोळीचा 3 दिवस. आणि मग मी सांगितलं मला जोपर्यंत मी जागा दाखवत नाही उपोषणाची तोपर्यंत मी जाणार. मग त्याने रामलीला मैदान दाखवलं. म्हणजे त्यांनी जो डाव केला होता त्यांच्यावरतीच उचलला आणि रामलीला मैदानमध्ये बसलं, त्याच्यामुळं सबंध देश जागा झाला. कारण मला जेलमध्ये टाकल्यामुळं लोक चिडले आणि सबंध देशातली जनता उभी झाली. तेव्हा मला सांगण्याचं तात्पर्य आहे की सरकार हे सत्ता पैशाच्या जोरावर काहीही करतं, पण त्याला आता भिवून चालणार नाही. शेवटी काही इंग्लंडमधून आले नाही, हे आमचीच लोक आहेत. पण गद्दार झाले देशाची, काय करणार आहे? देशाचे गद्दार झाले. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू सारख्या लाखो लोकांनी बलिदान केलं, त्या बलिदानाशी गद्दार झाले, त्याची आठवण राहिली नाही. म्हणून तुम्हाला आम्हाला हा विचार करायचा आहे पुढच्या काळामध्ये. ही तयारी आपल्याला ठेवावी लागेल. काय जेलमध्ये गेलं काय काय वाईट आहे? सकाळी नाश्ता 2 वेळचं जेवण तिथे मिळतं ना जेलमध्ये, पण मिळतो. सांभाळा किती दिवस सांभाळतं पाहूया. ही तयारी ठेवावी लागेल. आणि ज्यांचं वय आता 60, 65, 70 झालंय, पोरं करती झालेली आहेत, चला ना काय आवड आहे. मी असं मानतो की तो 70 वर्षाचा जो आज वयस्क माणूस आहे तो माझ्यासाठी तरुण आहे.
माझ्यासाठी तरुण आहेत. माणसाचं तारुण्य हे शरीरावर असतं, ते मनावर असतं. त्याचं मन तरुण आहे, तो खरा तरुण आहे. मग तो 60 वर्षाचा असतो, 70 वर्षाचा असतो, मन तरुण. 30 वर्षाचा तरुण आहे आणि तो म्हणतो जाऊ द्या मरू द्या, आपल्याला काय करायचं, हा म्हातारा आहे 30 वर्षाचा, जाऊ द्या मरू द्या, आपल्याला काय करायचं, 30 वर्षाचा म्हातारा. म्हणून तुम्हाला आम्हाला हा विचार करायचा आहे. हा देश कायद्याच्या आधाराने चाललेला देश आहे. आता बरेच लोक म्हणतात काय होणार कायद्याने, आमचं ती कपिल सिब्बल म्हणत होता माहितीच्या अधिकारामुळे काय फरक पडणार आहे, असा तो सुरुवातीला दिशाभूल करत. मग आम्ही म्हटलं काही फरक पडणार नाही तर का करत नाही तुम्ही कायदा, काही फरक पडणार नाही तर करा ना. मग करण्याची हे नाही, त्यांची इच्छा नाही. कारण सगळं खाणं बंद होईल ना सगळं, हा कायदा आलं तर. त्याच्यामुळे ते भीतात, त्यांचे पावर कमी होतील. आता खरं तर हा एक असा गैरसमज झालेला आहे. 26 जानेवारी 1950 साली प्रजासत्ताक आलं आणि यांना आम्ही सेवक म्हणून पाठवलं. ते आम्ही झोपून गेलो, त्यामुळं त्यांचा असा गैरसमज झाला की आम्हाला जनतेने पाठवलं म्हणजे आम्ही मालक झालो आहे देशाचे, असा गैरसमज झाला. वास्तविक त्यावेळेलाच हे सेवक म्हणून जर ही भावना निर्माण झाली असते ना तर हा भ्रष्टाचार वाढला नसता एवढा. पण हे गफलत झाली थोडी, हरकत नाही. आता आपण या पुढच्या काळामध्ये आपण सर्वांनी मिळून हे करायचं आहे. मला माहिती आहे की अण्णा हजारे एवढं सगळं करता येणार नाही. तुमच्या मागं मुलं आहेत, आईवडिलांचा भार आहे, प्रपंच आहे, ते तुम्ही करत राहा. अण्णा हजारेसारखं 24 तास तुम्हाला करता येणार नाही. तुम्ही आपापला प्रपंच करत राहा. पण फक्त हात येईल तळाला रस्त्यावर उभे राहा. ज्या ज्या वेळेला हात येईल तळाला रस्त्यावर उभं राहायचं तिरंगा घेऊन, एवढं काम करा. आणि वेळ आलीच अशी काही तर 2 पोलिसांच्या 2 लाट्या खायला काय अडचण आहे. लोकांनी गोळ्या खाल्ल्या आणि त्याच्याही पुढे जाऊन जेलमध्ये जावं लागलं तर काय अडचण आहे, जायचं जेलमध्ये. ही तयारी ठेवावी लागेल. हिंसा करायची नाही, हिंसा करायची नाही. हिंसेमध्ये खूप धोका आहे. तुम्ही थोडे जरी हिंसा केलं ना ही ताकद खूप आहे यांच्यात. गन आहेत, स्टेन गन आहेत, रायफली आहेत. जरा तुम्ही हिंसा केली की मोडून काढते. आता पाहिलं तुम्ही अहिंसेच्या मार्गाने आपण चाललो, कोणाची हिंमत झाली नाही त्याला हात लावायचे. हे अहिंसेमध्ये खूप शक्ती आहे, खूप ताकद आहे. मी तरी 20 वर्ष झाले या अहिंसेच्या मार्गाने जे आंदोलन करत आलो. आता महाराष्ट्रासाठी 7 कायदे केले ना. माहितीचा अधिकार तेवढा कायदा झाला. या माहितीच्या अधिकारामुळं तुमचा आदर्श सोसायटीचा घोटाळा बाहेर आला, कोट्यवधी रुपयाचा. माहितीच्या अधिकारामुळं आमचे सुरेश कलमाडीचा घोटाळा बाहेर आला, माहितीच्या अधिकारामुळे. 2G स्पेस घोटाळा बाहेर आला, कोट्यवधी रुपयाचे घोटाळे बाहेर आले. हे माहितीच्या अधिकारामुळे घोटाळे बाहेर आलेत. पण घोटाळेबाजांना जेलमध्ये टाकायची शक्ती त्याच्यात नाही आहे, ती हे लोकपालामध्ये. म्हणून माहितीचा अधिकार आणि लोकपाल दोघांना जोडायचं. माहितीच्या अधिकारात दिसलं घेतला एवढा भ्रष्टाचार झाला, लोकपालाकडे जायचं. लोकपाल त्याची चौकशी करतील. सरकार करत नाही ना, लोकपाल करते. आणि मग त्याला जेलमध्ये हे राजासारखा भ्रष्टाचार झाला, जन्मठेप. त्याला जन्मठेप, आजीवन कारावास ही तरतूद आहे कायद्यावर. आता फक्त काय आहे की हे ज्या लोकांना नको आहे, आमचे लालू सारखे लोक आहेत त्यांना नको आहे, त्यांना नको आहे. कारण नाही तर चारा घोटाळा कसं करता येणार, परत करताच येणार नाही. म्हणून त्यांना नको आहे. आणि त्यासाठी तो काय म्हणत होता तिथे आंदोलनामध्ये, अरे अण्णा हजारे 12 दिवस उपोषण केलं आणि एवढा आवाज काढतोय, हे काहीतरी गडबड आहे याच्यात, डॉक्टरने संशोधन केलं पाहिजे असं बोलला. मग मी त्यांना सांगितलं, अरे ज्याने 10-12 पोरांना जन्म दिला त्याला ब्रह्मचर्य व्रतामध्ये काय ताकद असते कसं कळणार.
शक्ती असते ते त्याला कसं करणार, ज्याने 10-12 पोरांना जन्म दिला मग गप्प बसतात. हे होत राहणार, हे आपल्या कसोट्यात हे होत राहणार. कारण ज्या झाडांना फळं लागतात त्याच झाडांना लोक दगड मारत असतात. जे झाडच वांजोट आहे त्याला कोण दगड मारतं? फळं लागल्यात ना दगड मारत. खास करून निंबोळीच्या झाडाला एवढे दगड मारत नाही जेवढे आंब्याच्या झाडाला मारतात. हा निसर्गाचा नियम आहे, हे काही नवीन नाही. आज पाहताय तुम्ही ज्ञानेश्वरांच्या आळंदीमध्ये 9 लाख लोक जमतात कार्तिक एकादशीला, पण एक दिवस त्याच ज्ञानेश्वरांच्या झोळीत शेण टाकलं लोकांनी. तुम्ही आम्ही कोण? सामान्य माणसं आहेत आम्ही. ज्ञान्यांचा राजा, योग्यांची माऊली, तुकाराम महाराजांच्या पाठीवर काट्या मोडल्या, महापुरुषांची अवस्था झालेल्या आहेत. तुम्ही आम्ही सामान्य माणसं आहेत, तुम्ही आम्ही सामान्य माणसं आहेत. महापुरुषांची अवस्था झालेल्या त्या. म्हणून आम्हाला हा विचार करायचा आहे. त्यासाठी 4-5 गोष्टींचं पथ्य जीवनात पाळणं गरजेचं आहे. चारित्र्याला जपलं पाहिजे माणसाने. चारित्र्यात खूप शक्ती आहे, खूप ताकद आहे. आपले आचार विचार शुद्ध पाहिजे, जीवन निष्कलंक पाहिजे, दाग असू नये जीवनात. जीवनात थोडासा त्याग केला पाहिजे. त्यागाशिवाय होणार नाही. ही आमची भूमी आहे. भारतभूमी ही त्यागावर आधारलेली भूमी आहे. नेहमी त्याग शिकवत आले आणि भगवद्गीता आम्हाला हे सांगते की त्यागा शांती निरंतरम. तर ही आमची भूमीच त्यागावर आधारलेली आहे. त्याग. मी नेहमी सांगत असतो की दाण्याने भरलेले कणसं आता दिसतात ना शेतीमध्ये, बाजरीचे कणसं, दाण्याने भरलेले कणसं तुम्हाला आज दिसत आहेत. पण कधी एका दाण्याने आधी त्याग केलाय, एका दाण्याने आपल्याला गाडून घेतलंय. आधी एक दाणा आधी जमिनीत गेला म्हणून कणस घेऊन निघलाय. त्याने गाडूनच घेतलं नाही तर तुम्हाला कणस मिळतील. या देशासाठी, या समाजासाठी कोणाला तरी एक दाणा बनावा लागतो, तो जमिनीत जाणारा दाणा. मग आपल्याला भरघोस कणसं पाहता येतील. त्या गाडून घेणाऱ्या दाण्यांची गरज आहे. बरेचसे माणसं असा विचार करतात, बरेचसे दाणे असा विचार करतात, मला राहायला माडी आहे, फिरायला गाडी आहे, मी का गाडून घ्यायचं. असे बरेचसे दाणे विचार करतात, का गाडून घ्यायचं. जे दाणे असा विचार करतात का गाडून घ्यायचं, आणि जे दाणे स्वतःला गाडून घेत नाहीत, जमिनीत जात नाही, तेच दाणे नष्ट होतात. कारण जे दाणे गाडून घेत नाही, जे दाणे जमिनीत गाडून घेत नाही, तेच दाणे मग गिरणीत जातात, भरडतात आणि त्यांचं पीठ होतं. मग गिरणीत जाणारे दाणे कोण? जे जमिनीत गेले नाही ते गिरणीत गेले, पीठ झालं, संपले. जमिनीत जाणारे दाणे नष्ट होत नसतात. हजारो दाण्यांना निर्माण केलं. तुकाराम महाराजांनी म्हटलंय, एका बीजा केल्या नाश मग भोगले कणेश. की एका बीजाला जमीन गाडून घ्यावं लागतं, मग भरघोस कणेश आपल्याला पाहायला मिळतं. या देशाचा हा जो इतिहास आहे आमचा त्यागाचा. आणि 5वी गोष्ट की अपमान, इन्सल्ट पचवायला शिकलं पाहिजे कार्यकर्त्याने. अपमान, इंडिव्हिज्युअल अपमान, सामूहिक अन्याय पेदा कामा नये. आपल्यात म्हण आहे ना, महापुरे झाडे जाती तेथे लवाडे वाकती. नद्यांना पूर येतो, उंच उंच झाडे असतात, पुराचं पाणी आलं, झाडं वाकत नाही, वाहून जातात. पण नदीच्या कडेला लवाळा गवत असतं, पुराचं पाणी आल्यानंतर वाकतं, झुकतं, पूर निघून गेला पुन्हा उभं राहतं. त्याच्यात नम्रता आहे, त्याच्यामध्ये लीनता आहे, ते वाहून जात नाही. झाडं वाकत नाहीत, वाहून जातात. कोणीतरी एक शेर म्हटलं ना, झुकता तो वही है जिसमें जान होती है, झुकता तो वही है जिसमें जान होती है, और अकड़ना ये मुर्दे की पहचान होती है. अकड़ता तो मुर्दे, ज्यांच्यामध्ये जीव नाही. संध्याकाळी जीव निघून गेला तर रात्रभर तूप चोळत असतात अंगाला, आपलं नाही म्हणून. जीव निघून गेल्यानंतर समाजासाठी काही चांगलं करायचं, या देशासाठी काही चांगलं करायचं तर आकडून होणार नाही. नम्रता, लीनता हे गुण असले पाहिजे. तेव्हा आपण सर्वांनी आता ही लढाईला सुरुवात झाली. अभी तो ये अंगड़ाई है, असली लढाई अभी बाकी है.
दूरची लढाई आपल्याला लढायची. आता सुरुवात झालेली आहे. या लढाईला आता सुरुवात झालेली आहे. आता खूप दूर जायचं. ज्या ज्या वेळेला संदेश येईल त्या त्या वेळेला, म्हणजे संदेश म्हणजे ज्या वेळेला मी दिल्लीमध्ये कुठंतरी बसेल त्यावेळेला तुम्ही उभे राहणं एवढीच अपेक्षा करतो. सर्वांना धन्यवाद.